नमस्कार. DR न्यूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव आपल्यासोबत आहेत. वायराचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर मालक. तर यांचं बातमीपत्र घेण्याचं कारण म्हणजे आज संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये किंवा वैरागमध्ये यांची एक चर्चा आहे की कारण हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटलेले आहेत आणि याचं सविस्तर माहिती बद्दल ते का भेटले, काय कुठले वैरागचे विषय मांडले आहेत का याच्याविषयी आपण त्यांच्याशी बातमीपत्र घेणार आहोत. चला तर मग संपूर्ण वैरागमध्ये नव्हे तर बार्शी तालुक्यामध्ये चर्चा आहे की तुम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तुम्ही भेटलात, तर भेटण्याचं कारण काय आणि जर भेटला असाल तर वैरागमधले काय प्रश्न त्यांच्यापुढे मांडले आहेत का, असा संपूर्ण बार्शी तालुक्यात आणि वैरागमध्ये प्रत्येकाचा प्रश्न आहे. तर काय यावर चर्चा झाली आपली? नमस्कार, मी निरंजन प्रकाश भूमकर. खरं तर आमचे दैवत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, तसेच दुसरे दैवत अजितदादा पवार साहेब. कारण ज्यावेळेस नगरपंचायत करायची होती त्यावेळेस ही नगरपंचायत माननीय अजितदादा पवार साहेब यांनीच केलेली आहे. प्रत्येक गोष्टीत दादाने जिल्हा नियोजनवर असेल, समितीवर मला घेतलं असेल, बरोबर, तर दादानीच मला घेतलं होतं. आणि मधल्या काळामध्ये आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत गेलो, पण दादा आता मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळं दादाने जी आम्हाला वेळोवेळी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला जी सहकार्य केलं ते मी कधी विसरू शकणार नाही. बरोबर. त्याच्यामुळं मी दादाला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला गेलो, शुभेच्छा दिल्या. दादाने मी शुभेच्छा स्वीकारल्या आणि दादा म्हणजे जे काय काम असतील ती सांगत जा. आता इथनं पुढं आमच्या वैरागचे बरेच प्रश्न आहेत. साखर कारखाना असेल, भागामध्ये संतांना सहकारी साखर कारखाना, तसं अप्पर तहसील असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, तर हे विषय मार्गी लावण्यासाठी वारंवार दादाकडे जावं लागेल आणि दादा ते पूर्ण करतील एवढं ज्या निमित्ताने मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.